कशामुळे पुणे नाशिक सगळे हायवेला वाहतूक बंद केली, अवजड वाहतूक कधी आज 12 रात्री 12 पर्यंत. कुठल्या कार्यक्रमासाठी? बालेवाडीच्या कार्यक्रमामुळे आज संपूर्ण ठिकाणी वाहतूक प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे सोलापूर असेल, पुणे नाशिक असेल, पुणे नगर असेल, पुणे बेंगलोर असेल, या संपूर्ण रस्त्यांवरती आज अवजड वाहतुकांना बंदी घालण्यात आलेली. एक असं आहे की महाराष्ट्राच्यासाठी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरलेल्या माझी लाडकी बहीण या योजनेचा शासकीय कार्यक्रम त्याचा शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि केंद्र सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आणि पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. स्वाभाविकपणाने मोठ्या प्रमाणावरती महिला भगिनी जमणार आहेत आणि एक क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी सुरू होत आहे. अशा वेळेला ग्रामीण भागातल्या महिलांना येण्यासाठी सरकारच्या मत तुम्हाला माहीत नाही, पण आता आपण सांगतात मी काय सरकारचा प्रतिनिधी नाही, पण एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी असं म्हणू शकतो की कदाचित एखादा दिवस महिला भगिनी एकत्रितपणाने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनामध्ये सर्वाधिक आनंद देणारा कार्यक्रम होत असेल तर काही वेळेला वाहतुकीमध्ये व्यवस्थेमध्ये बदल होत असतात, त्याच्यातला कदाचित तो भाग असू शकेल. अजित पवारांच्या मतदारसंघ बदलण्याच्या चर्चेनंतर आता छगन भुजबळ ही येवला मतदारसंघ सोडणार आहेत, ते दुसरीकडून लढणार आहे अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या अफवा आहेत. या मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजितदादांवरती टीका करताना 35 वर्षाच्या राजकारणात 22.5 वर्ष सत्तेत आहात आणि त्यामुळे मनात जर नैराश्य येत असेल तर जर शिलेदारच गळ पडला तर बाकीच्यांचं अशी टीका केली. दादांच्या मनात नैराश्य आलं असं कुठला जावई शोध अमोल कोल्हेने लावला मला माहीत नाही. ते कलावंत असल्यामुळे काही वेळेला कल्पकल्पित गोष्टी करण्याची त्यांना सवय लागली असेल. दोन ऐतिहासिक मालिका त्यांनी घेतल्या त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. त्या मालिकेतली त्यांची भूमिका ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे. पण हे जे काही ते म्हणतात की दादांना नैराश्य, हा कुठला शोध त्यांनी लावला? दादांच्या इतका आज अतिशय जनतेच्या जवळ संवाद करण्यासाठी महाराष्ट्रातले जे काही मोजके नेते बाहेर पडले त्याच्यात अजितदादा आहेत. मी स्वतः गेले 15 दिवस त्यांच्या समवेत आहे. दिवसभरामध्ये प्रचंड कार्यक्रम, प्रचंड उत्साह, महिलांचा प्रतिसाद, हे अभूतपूर्व अनुभवत आहे माझे 40 जीवनाच्या राजकीय जीवनात, 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये. त्यामुळे अमोल कोल्हेंचं म्हणणं कदाचित त्यांच्या नैराश्यातून आम्ही चालू केलेली योजना ही क्रांतिकारी ठरत असल्यामुळे त्यांना नैराश्य आलं असेल, त्या नैराश्याचं त्यांनी केलेलं मत करत. मी ते सांगतोय, शिलेदार पूर्ण ताकदीने बाहेर पडलाय हे त्याच्यामुळे ते गळपटले. सुप्रियाताईंनी अमोल कोल्हे आमचा शिलेदार पूर्ण ताकदीने बाहेर पडून त्यांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय आणि शिवस्वराज्य यात्रेच्या तुलनेत जनस्वराज्य यात्रा सर्व महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज दिमाखात फिरते उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, त्या आलेल्या नैराश्यापोटी अमोल कोल्हेंचं वक्तव्य आहे. सुप्रियाताईंनी ट्विट केलंय, लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला महिलांना धमकी दिली जाते, कार्यक्रमाला आले नाही तर तुमचे फॉर्म रद्द केले जाते, असे भाऊ हे का करताय? संसद वृत्त सुद्धा अलीकडे असं का बोलतात मला काय कळू शकत नाही. कुणी कोणावरती बळजबरी करण्याचा कार्यक्रम नाही. मी पाहतोय गेले 15 दिवस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद महिला भगिनींचा आहे. काल मावळला असलेला प्रतिसाद, संध्याकाळच्या वेळेला पिंपरी चिंचवडला पाहिलेला प्रतिसाद, त्याच्या आदल्या दिवशी भडगाव शहरी आणि हडपसर मतदारसंघामध्ये पाहिलेला प्रतिसाद अभूतपूर्व महिलांचा आहे. त्यामुळे कोणाला कोण धमकवतं हा यांची पण कल्पित कथित कहाणी आहे. काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करायला लागत असतं आणि पैसे काढणार वगैरे वगैरे. ज्या योजनेला ज्यांनी मूलतः विरोध केला त्यांना या योजनेवरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं मला स्वतःला वाटतं. धमकी देणारे भाऊ असा गंभीर आरोप करतात. मी सांगितलं ना की त्यांच्या या आरोपाकडे काही फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या जनसन्मान यात्रेला दादांना जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे नैराश्य आलेल्या सुप्रिया सुळे कदाचित हे वक्तव्य करतात. टाइम्स नावाने 9 मार्चचा सर्वे आला आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कामावरती नागरिक नाराज असल्याचं दिसून येतं. नाही, आम्हाला वाटत नाही. समजा महाराष्ट्रामध्ये कोणाची काय सर्वे असतील त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाही. एक नक्की आहे की महाराष्ट्रातली जनता, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या सरकारवरती बेहद खुश आहे. जिमीडियन एक सर्वे केला आहे, त्यात महायुतीला पाठिंबा दाखवते. महायुतीला पाठिंबा दाखवला जातोच आहे. तो याच्यापेक्षा वाढेल, कमी होणार नाही, तो याच्यापेक्षा वाढेल. थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.